माझं नाव समीर, मी शहरात नोकरी करतो। आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे। पण हे सत्य मला खूप उशिरा समजलं, जेव्हा काहीच उरलेलं नव्हतं। मी 10वीत होतो तेव्हा बाबा अचानक गेले। घरात पैसा नव्हता, आधार नव्हता आणि आईच्या डोक्यावर एकटेपणाचं आकाश कोसळलं। त्या दिवशी आई रडली नाही, ती फक्त एवढंच म्हणाली, समीर, आता आपण दोघंच। त्या दोघंच शब्दात तिचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं। सकाळी 4 वाजता उठायची, शेतात मजुरी, दुपारी घरकाम, संध्याकाळी दुसऱ्यांच्या घरची भांडी, रात्री माझ्या अभ्यासाजवळ बसायची। मी कधी म्हणायचो, आई तू झोप ना, ती हसून म्हणायची, तू शिकशील तेव्हाच माझी झोप पूर्ण होईल। मी शिकत गेलो, कॉलेजला लागलो, नंतर नोकरीही लागली, शहरात राहायला गेलो। आई एकटी पडली, पण तिने कधी तक्रार केली नाही। फोनवर नेहमी म्हणायची, मी बरी आहे, पण तिचा आवाज हळूहळू थकलेला होत चालला होता। एक दिवस शेजाऱ्याचा फोन आला, समीर, तुझी आई घर विकते। माझ्या पायाखालची जमीन सरकली। ते घर जिथे माझं बालपण गेलं, बाबांची आठवण, आईचा संघर्ष। मी तडक गावी आलो। आई मला पाहून हसली। मी रागाने विचारलं, आई, घर का विकतेस? ती म्हणाली, कारण गरज आहे पैशांची। मी आहे ना। मी ओरडलो। आई काहीच बोलली नाही। दुसऱ्या दिवशी आई अचानक बेशुद्ध पडली। डॉक्टर म्हणाले, कॅन्सर आहे, खूप पुढच्या स्टेजला। माझ्या अंगातून शक्ती गेली। डॉक्टर पुढे म्हणाले, उपचार महाग आहेत। तेव्हाच मला समजलं, आई घर विकत होती, माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, तर माझ्यावर ओझं नको म्हणून। आई शुद्धीत आली तेव्हा मी रडत विचारलं, आई, मला का नाही सांगितलंस? ती माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, मुला, आई कधीच स्वतःसाठी जगत नसते। मुलाचं आयुष्य बिघडू नये हीच तिची शेवटची इच्छा असते। एक सकाळ आईने माझा हात धरून हळूच डोळे मिटले। ती गेली। मागे राहिलं एक रिकामं घर आणि अपराधी मन। आज मी मोठ्या घरात राहतो, पैसा आहे, सुविधा आहेत, पण आई नाही। आणि रोज स्वतःला एकच प्रश्न विचारतो, आई असं का केलंस? उत्तर एकच आहे, कारण ती आई होती। आईचं प्रेम समजायला आई असण्याची गरज नसते, पण आई गेल्यावर सगळं समजूनही काहीच करता येत नाही। ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशीच प्रत्येक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।